ह्या मंडळाने आज कशा प्रकारे राबवलेला आहे. तर त्यामध्ये लालबागचे सगळे मंडळ आलेले. त्या मूर्तीचा आता मूर्ती पंकज पेवेकर अतिशय सुंदर मूर्ती बनवली आहे. मंडळांमधली भांडणं वगैरे हे असं काही एक नसतं. त्याच्यामुळे आमचे मंडप जरी वेगवेगळे असले गणपतीचे, प्रत्येक भक्त हा आमच्यासाठी व्हीआयपीच आहे. भव्यतेची परंपरा आणि संस्कृतीची जोपासना. अभिमानाने सांगतो की आज चांगल्या प्रकारे आमचं विसर्जन होते. त्यांच्या नोकऱ्या, त्यांचं शिक्षण सगळं सांभाळून ही मुलं हे काम करत असतात. तर हा प्रश्न कधीच नाही आला. मैत्रित्वाची भावना आहे याच्या मागे. तर दादा आपली सोशल मीडियाची टीम आहे, एक खूप स्ट्रॉंग टीम आहे डिजिटलची, म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब. तर त्यामागेची जी टीम आहे, तर त्या संदर्भात थोडा लोकांना बोला की टीम काम करते आणि वर्षभर ते ऍक्टिव्ह राहते. तर त्यामागचा एक प्रोसेस सांगा. गरज, कारण काय पूर्वीच्या काळी कसं असायचं, मंडळाचा काही उपक्रम लोकांपर्यंत जर पोचवायचा असेल तर न्यूजपेपरशिवाय पर्याय नव्हता. आणि सगळ्याच न्यूजपेपरमध्ये सगळ्याच गोष्टी मंडळाच्या छापून येत नव्हत्या. आणि कुठेतरी एक खंत मनात असायची की एवढं चांगला उपक्रम आपण लोकांसाठी राबवतोय आणि तो लोकांपर्यंत पोचला जात नाहीये, तर कुठेतरी एक खंत होतीच. आता जो सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे, तर त्याच्यामध्ये खूप टॅलेंटेड मुलं आमच्याकडे आहेत, त्याच्यात काम करणारी मुलं आहेत. आणि एक टीम आम्ही त्याच्यासाठी बनवली सोशल मीडियाची, ज्याला प्रसार माध्यम समिती म्हणून आम्ही नाव दिलं. एक 6-7 वर्ष झाली या टीमला काम करून आणि खूप डेडिकेशनने मुलं काम करत आहेत. खरं तर ताळ वेळ त्यांच्या नोकऱ्या, त्यांचं शिक्षण सगळं सांभाळून ही मुलं हे काम करत असतात. आणि त्यांच्या माध्यमातून जर मंडळाचा जो प्रवास आहे तो लोकांपर्यंत तर नक्कीच पोचतोय, नाहीतर आज हा स्वप्नील परत तुझ्यासमोर बसला नसता. तर हे एक वेगळं कार्य त्यांचं आहे. साधारण तुला जर सांगायचं झालं तर यूट्यूबचे 60,000 सबस्क्रायबर आमचे जवळपास झालेले आहेत. इन्स्टावरती 1.5 लाखाच्या वर फॉलोअर्स आमचे झालेले आहेत. आणि अतिशय चांगलं काम मुलं करत आहेत. नवीन नवीन उपक्रम कसे राबवायचे आपण, तर ते दुसऱ्या अशा म्हणजे एखादं मंडळ असेल दुसरं ज्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे, याच्यात आपण अशी सुधारणा करून आपल्याकडून अजून चांगल्या प्रकारे हा उपक्रम आपण राबवू शकतो, तर त्या सुद्धा सूचना आम्हाला येतात. कारण मंडळ जरी मोठं असलं तरी इतरांनी केलेली जी काय कामं आहेत तर त्यांना हॅट्स ऑफ करणं, त्यांच्या कार्याची दखल घेणं हे नक्कीच आम्ही आमच्या मागच्या पिढीपासून शिकलेलो आहेत आणि आजची पिढी देखील तीच करते आहे. खरं तर एक तुला या सोशल मीडियाचं नाव मला एक अनाऊन्स करायला नेहमी आवडतं. या सोशल मीडियाचा जो कंडक्टर आहे, जो मोठा म्हणजे जो मेन हे सगळं सांभाळतो, तो अद्वैत पेडामकर. एक काय म्हणतात, एक कडक प्रिन्सिपल असतो ना, त्या टाईममध्ये तो काम करत असतो. तो बिचारा रात्रंदिवस या कमिटीसाठी झटत असतो आणि मुलं सुद्धा रात्री अपरात्री सुद्धा त्याने केलेल्या प्रश्नाला उत्तरं देतात. आणि जे बॅनर्स असतात बनवणं, वेगवेगळे रील्स बनवणं, तर या प्रकारची कामं सुद्धा आमची मुलं करतात. अजून तरी आम्हाला कुठल्याही कोणाची मदतीची अशा गरज पडलेली नाही. जे काय ते आमची मुलं चांगल्या प्रकारे हँडल करत आहेत. बरोबर. दादा आपली जे ट्रॉली होती, गणेश गल्लीची जे मूर्तीची ट्रॉली होती, तर दॅट इज कन्सिडर्ड टू बी फर्स्ट हायड्रॉलिक ट्रॉली. तर हा कन्सेप्ट जेव्हा तुम्ही केलं तर तेव्हा एकदम नवीन होता. तर एक रिस्क होता की बाबा हायड्रॉलिक ट्रॉली कशी घडणार, काय घडणार, तर ती कशी घडली आणि त्याचा प्रोसेस सांगा. नाही, खरं तर रिस्क जर आम्ही त्यावेळी घेतली नसते ना, तर मंडळाचं नाव मोठं झालं नसतं. जी रिस्क घ्यायला आम्हाला वेलिंग मास्तरांनी शिकवली. तर तुला एक थोडक्यात सांगतो, कारण ज्यावेळी ही गणपतीची मूर्ती उंच बनली ना, त्यावेळी सगळ्यात अगोदर ती मूर्ती कशी आपण प्रोसिजरला नेऊ शकतो, विसर्जनाला नेऊ शकतो, त्याच्या मागे जास्त अभ्यास केला गेला. मूर्ती तर बनेलच, मूर्तिकार समोर बसल्यात म्हणजे मूर्ती ते बनवणारच, पण मूर्तिकारांना बरोबर घेऊन त्यावेळेचे जे आमचे कार्यकर्ते होते, आता हे मला माहिती आहे, म्हणजे माझ्या घरातच कार्यकर्ता एक होता प्रभाकर परब म्हणून, माझे काका, ज्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे या मंडळाच्या जडणघडणीमध्ये. तर त्यांच्याकडनं ह्या स्टोरीज आम्ही ऐकलेल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी ना ट्रॉली डिझाईन केली वेलिंग मास्तरांनी, स्वतः जे होते त्याच्यामुळे. त्या आणि त्या ट्रॉलीमध्ये ना बॅलन्सिंग होतं की
किती व्हील्सची ती ट्रॉली असेल आणि कुठे कुठे त्या ट्रॉलीला आपण पिलर्सने सपोर्ट देऊ शकतो, तर ही त्यांनी पहिली बॅलन्सिंग केली. मूर्तीचं वजन केवढं असेल आणि तोच साचा आजपर्यंत आम्ही वापरत आलेलो होतो. तर कुठेतरी आता नवीन टेक्नॉलॉजी नुसार जर आम्ही ज्यावेळी समुद्रात जातो ना, तर आता काय आम्हाला उशीर होतो समुद्रात पोचायला. पूर्वी आमची मूर्ती सगळ्यात पहिली समुद्रावर असायची 4-4:30ला. आता भाविकांची संख्या वाढली आहे आणि भक्तिभावाने जिकडे तिकडे आमचं स्वागत होते. आता आम्हाला तिथे थांबावं लागतं प्रत्येक ठिकाणी आणि आता आम्हाला समुद्रावर पोचायला 7-7:30 होतात. काळोख होतो आणि त्या काळोखामध्ये ना कसं असते, पाण्याची पातळी पण आता दिवसेंदिवस वाढते ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि कुठेतरी आहे ना समुद्रात आतमध्ये जाताना नंतर जी प्रोसिजर असते विसर्जनाची, त्याला कुठेतरी अडथळा यायला लागलेला होता. तर त्याच्यामध्ये विचार करून 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 आमचे एक अभिषेक म्हात्रे म्हणून आमचे मित्र आहेत, तर ते आम्हाला अप्रोच झाले आणि ते टेक्निकली ते पण स्ट्रॉंग आहेत. आमच्याकडे पण काही कार्यकर्ते आहेत जे टेक्निकली स्ट्रॉंग आहेत, संजय सावंत असतील, अजून आमचे कार्यकर्ते असतील. तर त्यांना त्या ट्रॉलीच्या संदर्भात माहिती होती आणि त्यांनी आम्हाला एक डिझाईन दिली. तर आमच्या ट्रॉलीला रोलर्स आहेत आता, रोलर्स, जेणेकरून नट बोल्ट जरी ओपन केले आणि हायड्रोलिक ट्रॉली आम्ही का केली, मॅन पॉवर आमची वाचते. कारण ज्यावेळी आपण मूर्तीचं विसर्जन करतो तर ती उचलून खाली ठेवणं वगैरे थोडं कठीण होतं ह्या पाण्यामुळे समुद्राच्या, कारण भरती एवढी असते ना, मानेच्या वर कधी कधी पाणी जातं, पाय टेकत नाही, त्याच्यामुळे ते उचलणं वगैरे आणि त्याचं विसर्जन करणं थोडं कठीण होतं. मग हायड्रोलिक ट्रॉली करून ज्यावेळी पंपिंग करून आमची जी प्लेट्स वरती येईल ना, तर कमीत कमी मॅनपॉवरमध्ये ती आम्ही विसर्जन करू शकतो असा त्याने प्रस्ताव ठेवलेला होता. त्याची आम्ही टेक्निकली त्याचा काय म्हणतात त्याला रिसर्च पण आम्ही केला आणि त्याची एक पडताळणी पण आम्ही केली एक मूर्तीच्या साईजच्या, म्हणजे तेवढ्या हेवी वेट्स गोण्या वगैरे ठेवून ते नक्की होऊ शकतं का, आणि त्याच्यानंतरच आम्ही ती ट्रॉली इम्प्लिमेंट केली. आणि अभिमानाने सांगतो की आज चांगल्या प्रकारे आमचं विसर्जन होतंय. किती उशिरा पोचलो तरी व्यवस्थितरित्या आमचं विसर्जन आता होते आणि भविष्यात अजूनही काय काय नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. 22 फूट हा मान आपल्या मंडळाचा आहे, तर कधी कमिटीने हे नाही विचार केला की बाबा 22 फूटची आपण रिस्क घेतलेली आहे, तर 22 पुढे 30 फूट पर्यंत पण आपण जाऊ शकतो. तर हा प्रश्न कधी मीटिंग मध्ये होतो किंवा एजीएम मध्ये होतो, कोणी असं मांडतो कधीच नाही असं करायचं आपल्याला? कधीच नाही, कारण ह्याच्यामध्ये कारणच ते आहे की ज्यावेळी आमची 22 फुटाची मूर्ती झाली ना, आमचं एक ब्रीदवाक्यच झालं, बोल 22 फूट वाले की जय. आणि खरं तर टेक्नॉलॉजिकली जर तू विचार करशील, टेक्निकली विचार करशील ना, तर मुंबईची भौगोलिक परिस्थिती अशी आहे ना की 22 फुटाची हाईट इनफ आहे. आता ब्रिजेस झाले आहेत, मेट्रो झालेले आहेत, जिकडे जिकडे मोनोरेल्स झालेले आहेत, वायर्सची बहुतेक सर्व ठिकाणी जाळी पसरलेली आहे. तर विसर्जनाला कुठेतरी तिथे अडथळा निर्माण होऊ शकतो आणि कुठली अप्रिय घटना घडू शकते. तर ती घडू नये म्हणून 22 फुटाची आमची जी हाईट आहे, कॉन्स्टंट आहे, ती तशीच ठेवलेली आहे. आणि एक हे आमची परंपरा चालू झालेली आहे, भव्यतेची परंपरा आणि संस्कृतीची जोपासना. ह्या दोन्ही मार्गातनं आम्ही गणेशोत्सव साजरा करतोय. त्याच्यामुळे कधीच आजपर्यंत 22 फुटाची मूर्ती 23 फुटाची करा, 20 फुटाची करा, 26 फुटाची करा, हा प्रश्न कधीच नाही आला. दादा, लालबागचा राजा जेव्हा निघतो विसर्जनासाठी, तर तेव्हा एक ग्रेट भेट होते. ग्रेट भेट करून एक कॉन्सेप्ट जेन्झीनी दिलेला आहे की बाबा 2 गणपती जर एकत्र आले तर त्याला ग्रेट भेट म्हणतात. तर मुंबईचा राजा एक साईडनी आणि लालबागचा राजा एक साईडनी, आणि पहिला मान लालबागचा राजा जो देतो मुंबईच्या राजाला देतो. तर काय फिलिंग होते? म्हणजे तुम्ही तर त्या मिरवणुकीमध्ये असतात, तुमची पूर्ण टीम असते आणि सगळे कार्यकर्ता वगैरे सगळे असतात, तर एक फिलिंग डिस्क्राईब करा की ती फिलिंग काय असते? तुला फिलिंग काय सांगणार, कारण ती फिलिंग दाखवू शकत नाही आपण, ती फक्त अनुभवू शकतो. खरं तर मुंबईमधला सगळ्यात पहिला विसर्जनासाठी निघणारा गणपती हा मुंबईचा राजा आहे आणि तो अलिखित मान सगळ्या मंडळांनी आम्हाला दिलेला आहे. आम्ही त्यांचे आभार पण वेळोवेळी मानलेले आहेत. आणि ज्यावेळी आमची मूर्ती मेन रोडला येते त्यावेळी लालबागचा राजा देखील विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. खरं तर ही ग्रेट भेट आहेच, कारण 2 मोठी मंडळं म्हणा, जी समाजासाठी वाहून घेतलेला मंडळं आहेत आणि त्यांचे गणपती समोरासमोर येतात, भेट होतात, एक मैत्रित्वाची भावना आहे याच्या मागे. लालबागचा राजाची देखील आमची ग्रेट भेट होते. जी मंडळं आम्हाला वेळोवेळी म्हणजे या मार्गाला आम्हाला भेटतात
त्यांची सुद्धा भेट होते. प्रत्येकाचा मान सन्मान दिला जातो. परळचा राजा असेल, परळचा आता महाराजा पण यायला लागलाय, तेजुकायाचा गणपती असेल, या सगळ्यांच्या भेट होतात. लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा ज्यावेळी समोरासमोर येतो ना, तो एक वेळ ठरलेला असतो. त्यावेळी माझ्या मते तरी पाठीपुढे गणपती कुठचेच नसतात. त्यामुळे तो आकर्षणाचा केंद्रबिंदू लोकांचा ठरलेला आहे आणि खरंच आम्हाला पण आनंद वाटतो. एक वेगळं चैतन्य संचारलेलं असतं. एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचला जातो. म्हणजे जे काय आता पिक्चरमध्ये दाखवतात, एका पिक्चरमध्ये जे काय दाखवलेलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये 2 मंडळांमधली भांडणं वगैरे, हे असं काही एक नसतं. हा एक चांगला मेसेज आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. ही मैत्रीत्वाचीच भावना आहे आणि हे संबंध दिवसेंदिवस हे दृढ होत चाललेले आहेत आणि ते भविष्यात पण तसेच राहतील. आणि आम्ही बघितलं की एक व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून की तुमचा जो ब्लड डोनेशन कॅम्प होता या वर्षीचा, तर त्यामध्ये लालबागचे सगळे मंडळ आलेले, म्हणजे लालबागच्या राजाचे मंडळाचे मेंबर्स आलेले, चिंतामणीचे मेंबर्स आलेले. तर हे एक बोलतात ना की एक प्रथा झालेली आहे की बाबा ब्लड डोनेशन किंवा कुठलीही एक सोशल ऍक्टिव्हिटी असो तर सगळ्यांनी मिळून एकत्र करायची. तर हे आत्ताच म्हणजे 2-4 वर्षांनी हे चालू झालेलं आहे की पूर्वीपासून हे सपोर्ट त्यांचा आहे? पूर्वीपासून हा सपोर्ट आहे. मी तुला तेच सांगितलं ना की त्यावेळी सोशल मीडिया एवढी प्रभावी नव्हती जी आता आहे. खरं तर ही जी काय मंडळं स्थापन झालेली आहेत ना, ती एका उद्देशाने मंडळ स्थापन झाली आहेत. लोककार्य म्हणजे आपल्या उत्सवातून लोकांचा समाजसेवा करणं, लोकांसाठी दिवसेंदिवस राबणं हे उद्देश आहे. त्याच्यामुळे आमचे मंडप जरी वेगवेगळे असले गणपतीचे, तरी आमची भावना तीच आहे की लोकांची सेवा करणं. आणि असे जे काही उपक्रम असतात ब्लड डोनेशनचे असतील, आम्ही देखील प्रत्येकांच्या उपक्रमाला भेट देत असतो. एक काय म्हणतात बूस्ट करणं, एक मॉरल सपोर्ट करणं, ती एक भावना असते आणि एकमेकांचे विचार आदान प्रदान चालते की ह्या मंडळाने आज कशा प्रकारे राबवलेला आहे, याच्यातनं आपण काय घेऊ शकतो, हे प्रत्येक मंडळ एकमेकांच्या सानिध्यात राहून शिकत असतात. आणि शेवटी ऑफकोर्स त्याचा जो काय उपयोग होईल तो समाजासाठीच होतो आणि चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे ही पहिल्यापासून ही परंपरा चालू आहे. आता ती लोकांना दिसण्यात येते, बस एवढंच त्याच्या मागे आहे. दादा, आपण बघतो रील्सच्या माध्यमातून की आपल्या मंडळात खूप सेलिब्रिटीज येतात आणि मागच्या काळात पण सेलिब्रिटी यायचे, आजचे पण जे सुपरस्टार्स आहेत, रील स्टार्स आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत, ते सगळे येतात. तर ते काय फीडबॅक देतात आपल्याला? खरं तर जे काही सेलिब्रिटी येतात ना मंडळामध्ये, तर ते गणेश भक्त म्हणून येतात आमच्याकडे आणि त्यांची भावना तीच असते. गणपतीचं दर्शन करून मनोकामना आपली व्यक्त करणं किंवा गणपतीच्या प्रति श्रद्धा व्यक्त करणं हीच असते. पण कुठेतरी वर्षातनं एकदा मोठमोठे सुपरस्टार बघण्याची जी काय संधी आहे ती आम्हाला पण त्याच माध्यमातून प्राप्त होत असते. सन्माननीय आशा भोसले आलेल्या होत्या, श्रेयस तळपदे येतात. त्याच्या व्यतिरिक्त मराठी इंडस्ट्रीमधले तर जवळपास सगळेच कलाकार येत असतात. सुबोध भावे असतील, प्रकर्षाने त्यांचं नाव घ्यावं लागेल, तर सचिन पिळगावकर असतील, हे सगळेच प्रकर्षाने त्या ठिकाणी येत असतात. त्यांची मनोभावे पूजा करत असतात. आमच्या मंडळाकडनं ना गेली 10-12 वर्षांना एक कन्सेप्ट आम्ही राबवतो, आरतीचा मान. हा कन्सेप्ट याच्यासाठीच होता की जे येणारे आहेत ना ते सगळे सेलिब्रिटीज आमच्यात, मग ते ऍक्टर्स असू दे, खेळाडू असू देत किंवा लोकांची सेवा करणारा कुठचाही घटक असू दे, मग तो मोटरमन असेल रेल्वेचा किंवा आपल्या हॉस्पिटल्सच्या नर्सेस असतील, त्यांचा स्टाफ असेल, जो लोकांची सेवा करतो. लोकांची सेवा केल्याच्या नंतर गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांचं एक कौतुक करण्याची संधी आम्हाला मिळते. त्यांना एक मान गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही देऊ इच्छितो. तर तो एक कन्सेप्ट आम्ही राबवला. त्याच्यामध्ये सेलिब्रिटींची सुद्धा आरती असते. हे जे काय आता तुला मी घटक सांगितले त्यांची सुद्धा आरतीचा मान असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे आम्ही सेलिब्रिटींचं कौतुक करत असतो. पण खरंच सेलिब्रिटी येतात ते मनोभावे गणेशाचं भक्त म्हणून येतात, कुठेही त्यांच्यात बडेजाव नसतो. इम्रान हाशमी देखील आलेले होते, उर्फी जावेद होत्या. असे बरेचसे मोठे मोठे सेलिब्रिटीज येतात, इन्फ्लुएन्सर्स असतात, बऱ्यापैकी रील स्टार असतात. तर आम्हाला पण आनंद वाटतो. ते येतात, वर्षातनं एकदा आम्हाला भेटतात, मनोभावे पूजा करतात, आमच्याशी 2 शब्द बोलतात आणि जवळून कुठेतरी त्यांना अनुभवण्याचा आम्हाला एक अनुभव मिळतो. तर एक चांगलं संवाद आमच्यामध्ये असतो. तर दादा, लालबागमध्ये तुमचं मंडळ आणि तुम्ही रहिवाशी आहेत लालबागचे, तर तुमचा फोनची संख्याचे तुमचे फोनचे जे कॉल्स असतात तर ते वर्षभरात किती येतात
आणि गणपतीमध्ये किती येतात? एक चांगला प्रश्न तो विचारलास. खरं तर नक्कीच, कारण कसं असं गणपतीमध्ये ना प्रत्येकाला गणपती दर्शन घेण्याची इच्छा असते, आणि ते सुद्धा आम्हाला VIP दर्शन हवं. आम्हाला रांगेत कुठे उभं नाही. मग ओळखीचे असतात ते फोन करतात, आणि कुठेतरी वर्षातनं एकदा भेटण्याची संधी असते, त्याच्यामुळे आम्ही पण त्यांचे कॉल अटेंड करतो, त्यांचा पाहुणचार करतो. खरं तर येणारा प्रत्येक भक्त हा आमच्यासाठी VIPच आहे, आणि त्याला देखील चांगलं दर्शन घडावं ह्याच दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत असतो. पण तू सांगितल्याप्रमाणे कॉल येत असतात, आणि तेव्हा आम्ही उचलत असतो. एक 10 दिवसाचा एक तो काय म्हणतात, वेळच तशी असते की कोणाला दुखवणं हे आमच्या मंडळाच्या रक्तात नाही, आणि तसं आमचं मार्गदर्शन पण आम्हाला केलेलं असतं की येणारा प्रत्येक भाविक हा सुखावून आणि व्यवस्थितरित्या गणरायाचं दर्शन घेऊन गेला पाहिजे. त्याच्यामुळे या सगळ्यांना अटेंड आम्हाला करावं लागतं. तर एक खूप मोठी गोष्ट आहे की दादा, की सगळे माझे पण खूप मित्र आहेत. म्हणजे ओमकार आहेत आपल्या मंडळाचा, अनिकेत आहे, मंदार आहे, अद्वैत आहे, अद्वैत दादा, आणि चिंतामणीचे पण आहेत, लालबागचे पण आहेत. तर ते पण सगळे कॉल्स रिसीव्ह करून, फक्त माझेच नाही सगळ्यांचे, म्हणजे जे पण असतात त्यांचा कॉल बिझीच असतो गणपतीमध्ये. तर एक खूप आनंदाची गोष्ट आहे की बाबा 10 दिवस मध्ये एक तुम्ही पण एक पॉईंट सांगितला की वर्षभरातून एकच वेळा भेट होते, आणि ते गणपतीमध्ये होते. नक्की. तर दादा आम्ही ऐकलेलं आहे असं की माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मंडळांना रुद्राक्ष भेट दिली होती. तर ती आम्ही ऐकलेली की पशुपतीनाथ वरून आलेली होती. तर तुम्ही हे सांगा की बाळासाहेब आपल्या मंडळात दर्शनासाठी पण यायचे, आणि हे रुद्राक्ष पण भेट दिली, तर त्यामागची एक स्टोरी आम्हाला सांगा. ठाकरे परिवार आणि उत्सव मंडळ हे एक वेगळंच नातं तयार झालेलं होतं. कारण बाळासाहेबांचं एक बारीक लक्ष ह्या मंडळांवर असायचं. म्हणजे लालबाग परळची जेवढी मंडळ आहेत, मुंबईतली जेवढी मंडळ आहेत, त्यांच्यावरती बारीक लक्ष साहेबांचं असायचं. त्यांनी किंवा आम्ही आमच्या अगोदरच्या पिढीने सुद्धा कधी राजकारण मंडळामध्ये आणू दिलेलं नाही. आमच्या मंडळामध्ये सगळ्या पक्षाची लोक आहेत, सगळ्या पक्षाची. त्याच्यामुळे एका पक्षाचा झेंडा मंडळावर कधीच नाही आमच्या, आणि याही पुढे नसेल. बाळासाहेबांचं सांगायचं झालं ना, तर संपूर्ण ठाकरे फॅमिली ही गणपतीच्या दर्शनाला यायचीच, मुंबईच्या राजाच्या दर्शनाला यायचीच. कारण साहेब स्वतः एक कलाकार होते, आणि उंच मूर्ती जी घडवली ना आम्ही पहिली सुरुवातीला, तर ती ॲक्च्युली कला म्हणून बघण्यासाठी साहेब नक्की आवर्जून त्याला भेट देत होते की कशी घडवली असेल, याची प्रोसिजर काय असेल, हे कसं केलं असेल. साहेबांचा भावात म्हणजे विश्वास होता, देवाच्या प्रती श्रद्धा होती, महासाहेबांची श्रद्धा होती. ते स्वतः यायचे. त्याच्यानंतर ती जागा आज उद्धव साहेब म्हणा, आदित्य साहेब म्हणा, राज ठाकरे म्हणा, हे सगळे चालवतात. संपूर्ण ठाकरे फॅमिली गणरायाच्या दर्शनासाठी येतात. राहिला प्रश्न रुद्राक्षाच्या माळीचा, तर त्यावेळी आहे ना आमच्याकडे पशुपतीनाथाचा देखावा आम्ही केलेला होता, आणि साहेबांना कुठेतरी ती एक माहिती पोचली की पशुपतीनाथ अमुक अमुक गणेश गल्लीमध्ये बनवलेला आहे. साहेबांचा जो सेवक होता थापा, तर त्यांच्याकडनं त्यांनी पशुपतीनाथवरून रुद्राक्षाची माळ मागवून घेतली. 22 फूट मूर्तीला जेवढी माळ होईल, म्हणजे साधारण सांगतो ना तुला, एक 27-28 फुटाची ती माळ होती. म्हणजे किती रुद्राक्ष असतील ना, आता ऍक्च्युली मला आठवत नाहीत, पण 1000-1500च्या वरच रुद्राक्ष होती त्या माळेमध्ये. तर त्यावेळी ते पशुपतीनाथवरून त्याचा अभिषेक करून मातोश्रीला ती माळ आली. साहेबांनी त्याची पूजा अर्चा केली, विधिवत पूजा अर्चा केली, आणि मग ती गणपतीला अर्पण केली गेली. आणि त्याच्यानंतर विसर्जनानंतरची काही रुद्राक्ष होती ती आम्ही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये, आमच्या वर्गणीदारांमध्ये ज्यांना हवी असेल त्यांना आम्ही ती दिलेली होती. एक वेगळा तो विषय, एक वेगळा ओलावा त्या विषयामध्ये आहे. कारण साहेब होते, त्यांचं बारीकाईने लक्ष होतं, आणि संपूर्ण ठाकरे फॅमिलीचं ह्या सगळ्या मंडळांवर लक्ष असते. आजही आवर्जून चौकशी केली जाते सगळ्याच ठाकरे फॅमिलीकडून. एक वेगळं नातं आमचं आहे, आणि कारण ते आल्याशिवाय आम्हाला पण गणेशोत्सव पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. आणि बाळासाहेब होते तर एक वेगळी ग्रॅव्हिटी होती त्यांची, 100%. आणि एक खूप मोठी गोष्ट आहे आपल्या मंडळासाठी पण की ते स्वतः येऊन व्हिजिट करायचे आपलं मंडळ. नक्की. तर दादा, आपण यावर्षी बघितली की आपली जी पूजेची मूर्ती आहे, तर ती एक आयकॉनिक आपली एक मूर्ती होती कमळावरती. तर ती मूर्ती आपण पूजेच्या मूर्तीवर आपण बसवली यावर्षी. नॉर्मली सिंहासनवरती मूर्ती व्हायची आपली जी पूजेची मूर्ती आहे. तर यावर्षी चेंजेस आणले, ते प्री प्लॅन्ड होतं की काय होतं? नक्कीच प्री प्लॅन्ड होतं. कसं होतं, 1977 साली ज्यावेळी
कमळावरची उंच मूर्ती आम्ही बनवली ती एक सिम्बॉलिक झाली. म्हणजे गणेश गल्लीची मूर्ती म्हणजे कमळावरची मूर्ती त्यावेळी जे आहे, आणि मंडळ जे काय नावारूपाला आलं तर त्या मूर्तीपासून मंडळ नावारूपाला आलेलं होतं. वर्गणीदारांकडनं अशी सूचना आली की आता आपण 100 वर्षाकडे वाटचाल करतोय. दरवर्षी आपली पूजेची जी काय मूर्ती असते ती सिंहासनावरची असते, आणि उंच मूर्ती असते ती आपण बदलत असतो. कथानकानुसार ती मूर्ती, त्या मूर्तीमध्ये आपल्याला त्याचं रूप आणि त्याची आखणी वेगळी करावी लागते. तर का आपण ती पूजेची जी छोटी मूर्ती असते ना ती कमळावरची जर बसवली तर एक आयडॉलिक मूर्ती जी आपली आहे कमळावरची, जिचा घरोघरी अजूनही फोटो लावून पूजा केली जाते, जी संपूर्ण जगामध्ये आज ज्याचे फोटोग्राफ्स आहेत आणि संपूर्ण जगामध्ये ती प्रसिद्ध आहे, तर ती कमळावरची मूर्ती आपण कायमस्वरूपी पूजेची मूर्ती म्हणून बसवली तर काय वावगं ठरेल. तर याच्यावरती विचारमंथन झालं, याच्यावरची चर्चा झाली, आणि त्याच्यानंतर सगळ्या कमिटीने निर्णय घेतला की ठीक आहे, आपण एक आयडॉलिक मूर्ती आपली जी कमळावरची आहे ती बसवू. आणि खरं तर त्या मूर्ती पंकज पेवेकर अतिशय सुंदर मूर्ती बनवली आहे, अतिशय देखणी मूर्ती आहे. त्या मूर्तीकडे बघत राहावंसारखंच वाटतं, आणि एक अट्रॅक्शन्स म्हणतात ना त्या मूर्तीमध्ये, ते एक चांगले व्ह्यूज आम्हाला मिळाले, आणि चांगल्या प्रकारे मंडळाकडनं तो एक निर्णय घेतला गेला. स्वागतार्ह निर्णय होता वर्गणीदारांचा. एक सुंदर मूर्ती घडवून आज आम्ही ती मूर्ती पूजेसाठी वापरतोय. मी एक तुम्हाला किस्सा सांगतो पूजेच्या मूर्तीचा तुमचा. मी एका आगमन कव्हर करायला लालबागला होतो. तर त्याच रोडवर पंकजचा वर्कशॉप आहे. तर त्या रोडवरनी मी आता जात होतो, आणि तिकडे माझ्या मित्रांनी सांगितलं किंवा गणेश गल्लीची पूजेची मूर्ती आहे आणि आगमन आहे, म्हणजे एकच दिवस बाकी होता, तर रात्री तुमचं आगमन होतं पूजेची मूर्तीचा, तर आपण बघूया. तर ठीक आहे बघूया. तर गेलो आणि एकदम म्हणजे कमळावरची मूर्ती दिसली आणि एकदम अतिशय सुंदर. तर मी विचारलं माझ्या मित्राला की बाबा मूर्तिकार कोण आहे, त्याने पंकज पेवेकर. अतिशय सुंदर, आणि मॅच करायचं बघा, वेलिंग मास्टरांचा कम्पॅरिझन कोणाबरोबर पण नाही होऊ शकत, बट त्यांनी जे डिटेलिंग आणि ते सुंदरता त्या मूर्तीमध्ये टाकली तर ती खूप सुंदर वाटते मूर्ती. आणि माझा फोटो पण आहे, मी टाकलेला नाही आहे सोशल मीडियावर, माझा फोटो पण आहे पूजेच्या मूर्ती बरोबर, मी तिकडे वर्कशॉपला घेतलेला. तर ह्या रील मध्ये मी टाकणार आणि सर्वांना दाखवणार की मी मूर्ती बघितलेली. तो हम पहुंच गए हैं पॉडकास्ट के बहुत ही इंटरेस्टिंग पार्ट पे, जिसका नाम है दिस और दैट राउंड. तो इसमें काफी ऑप्शंस आएंगे, आपको पता ही है, और दादा हमको आन्सर करेंगे. तर दादा या राउंड साठी तुम्ही एक्साइटेड आहात का? नक्कीच. चालू करूया. दिस और दॅट राउंड, राम सारंग की विजय सर खातू? दोन्ही मूर्तिकार आपापल्या जागेवरती स्थिर आहेत आणि दोन्ही हाडामाजाचेच मूर्तिकार आहेत, त्याच्यामुळे माझ्यासाठी तरी दोघेच. विजय खातू की बागवे? खातू. विजय खातू की सतीश दादा वलिवडेकर? आता एक गुरु एक शिष्य आहे, तर पारडं नेहमी गुरुचाच जड असते ना. तर सतीश पण चांगला आहे, पण विजय खातूच. विजय खातू की अण्णा तोंडवलकर? दोन्ही तोडीचे मूर्तिकार आहेत, दोघे. कुठला तरी एक? माझ्यासाठी दोघेच. अण्णा तोंडवलकर की दीनानाथ वेलिंग? वेलिंग. कारण वेलिंगांनीच ही कला आणली उंच मूर्तीची, आणि हे सगळे त्यांचे शिष्य आहेत. वेलिंगांनी ही कलाच दाखवली नसती ना तर आज उंच मूर्ती ही प्रत्यक्षात कधी घडलीच नसती. त्याच्यामुळे किती काय झाले तरी वेलिंगच 100%. तर दादा या पॉडकास्टचा इकडे एंड झालेला आहे, आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि काय व्ह्यूज आहे तुमच्या या पॉडकास्टसाठी? धन्यवाद तुझे मानतो, कारण गणपती झाल्याच्या नंतर खरं तर मंडळांना विचारणं थोडं बाहेर जातं, कारण गणपती जवळ आले की मंडळांना विचारलं जातं. पण तू आम्हाला बोलवलंस, आमच्या उत्सव मंडळाला जो मान दिलास त्याबद्दल मी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबईच्या राजाच्या वतीने तुझे आभार मानतो, आणि तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती हो हीच मुंबईच्या राजाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. 22 फूट वाले की जय. दादा को मैंने बोला दादा कुणाला उशिरा आला म्हणून मी वाचलो, आज मी तिथे बसलो असतो. टाइम बघत, अरे उठतोय की नाही. अभी भी ये पॉडकास्ट का स्टार्ट क्वेश्चन ही होएगा. परेल वर्कशॉप में कभी सिद्धेश ने भी मेरे को बोला था, दादा से जरा एक बार पूछ तो ये साल आने वाला, तो वो हिसाब से मेरे को भी तैयारी करनी पड़ेगी. दीनानाथ वेलिंग
की कृणालदादा पाटील? दीनानाथ वेलिंग. दीनानाथ वेलिंग की दॅट्स इट विनर. बस वेलिंगांच्या पुढे अरे कोण कुणाल पण बोलेल बाबा. मी नाही तोच माणूस तोच. चांगलं झालं, मस्त झालं.